सगळे तर मस्त मजेत असं रातच्या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं खूप सारं कावळ्यांचा खूप सारा आवाज यायला लागला आहे. जेव्हा मी ब्लॉग बनवते ना तेव्हाच ह्यांना वरडायचं असते. आणि आज आहे वेलफेअर, तर 10चं टायमिंग होतं आणि 9:45लाच आज गाडी आल्या, नाही तेव्हा लवकर आला, नाहीतर कायम 10चं टायमिंग असताना 10:30 पावणे 11 वाजेपर्यंत गाडी येते. आणि आज आम्ही चौघी आहे, म्हणजे वेलफेअर आहे, त्यात जे पार्टिसिपंट आहे त्यांची प्रॅक्टिस आहे. आणि कावळ्यांना इग्नोर करा. तर आम्ही चौघीसुद्धा, ह्या दोघी आहेत ना अजून, हां, तर ह्या दिदी पण आल्या, ह्या पण लेट झाल्या, तर दिसायला लागलं का? हां, तर चला बघूया आमचं वेलफेअर कसं होतं. आता पुढे याय सांगितलं गाडी भेटते का नाही, तर चालतच जायला पाहिजे. चला अभी हमें चल के जाना है. गाड़ी छोड़ के आधार ती तर कसली बडबड. अभी हम वेट कर रहे हैं गाड़ी. आम्ही आता पोहोचलो वेलफेअरसाठी. प्रॅक्टिस झाली, त्यानंतर आम्ही नाश्ता करायला लागलो आहे. प्रॅक्टिसचे व्हिडिओज नाही बनवले कारण मॅडमने मना केलं होतं आम्हाला. तर असे आमची धावपळ चालली. प्रॅक्टिस झाली, नाश्ता वगैरे केला आणि आता आम्ही घरी चाललो आहे. आणायला जायचं होतं, त्यामुळे मी ह्यांच्यासोबतच घरी चाललो आहे. बस. अरे क्या बोल रहे हैं हम? डिस्कशन चल रहा है हमारा. नहीं, प्रैक्टिस करके आ गए हैं वैसे हम. हाँ, प्रैक्टिस करके आए. अभी ये चल रहा है कि साड़ी कौन सी पहने. उस दिन थीम रखी गई है रेड कलर की साड़ी की और पिंक कलर की साड़ी की, क्योंकि वैलेंटाइन डे है तो 2 कलर बताए हैं, तो उसके लिए हमें चूज करना है कि हमें रेड पहननी है कि पिंक पहननी है. तीनों फ्रेंड अलग अलग पहने. यही चल रहा है बस डिस्कशन. हम घर जा रहे हैं, खाना बनाएंगे, खाना खाएंगे.